So next chapter in CNS is opioid analgesics and antagonist. Okay. So analgesics. आपण ॲनाल्जेसिक्स कन्सिडर करण्याआधी अल्जेसिया म्हणजे काय किंवा पेन जसं त्याला म्हटलं जातं कॉमन पर्सन्स लँग्वेज. ओके. सो पेन म्हणजे एक अनप्लेझंट सेन्सेशन आहे. ओके. याचा स्टिम्युलस मे बी एक्सटर्नल असू शकतो किंवा इंटरनल स्टिम्युलस असू शकतो ज्याच्यामुळे पेन प्रोड्यूस होते. सो ॲक्च्युली पेन ही एक प्रकारचा डिस्कम्फर्ट किंवा सफरिंग कॉज करू शकते. तर याच्यामुळे एक्सेसिव्ह पेनमुळे काही ॲडिशनल सिम्पटम्ससुद्धा प्रेसिपिटेट होऊ शकतात, जसं की सिंकिंग सेन्सेशन. ओके. किंवा ॲप्रिहेन्शन म्हणजे आपल्याला भीती वाटणे, किंवा स्वेटिंग, नोजिया, पाल्पिटेशन, किंवा राईज इन BP. ओके. और फॉल इन BP किंवा ब्रिदिंग डिफिकल्टीज असेल. ओके. सो ॲज सच पेन अनप्लेझंट आहे, बट ती एक वॉर्निंग साईनसुद्धा आहे. ओके. सो इट इज प्रोटेक्टिव्ह इन नेचर. म्हणजे पेनमुळे आपल्याला काय होतं की आपल्या लक्षात येतं की कुठेतरी काहीतरी गडबड आहे. ओके. सो अनलेस अँड अंटिल इट डझंट पेन वी विल नॉट सी अ फिजिशियन. ओके. सो हा एक असा इम्पॉर्टंट सिम्पटम आहे की ज्याच्यामुळे पेशंट फिजिशियनकडे किंवा डॉक्टरकडे जातो. अदरवाईज द पेशंट विल कीप ऑन निग्लेक्टिंग. ओके. सो ॲज सच पेनमुळे आपल्या लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते रेक्टिफाय करण्याची गरज आहे. ओके. सो एनाल्जेसिक्स, कमिंग टू दी पॉईंट. हे एनाल्जेसिक्स म्हणजे काय, तर हे असे ड्रग्ज आहेत जे पेन रिलीव्ह करतात. आयदर सेंट्रल मेकॅनिझम फॉलो करून किंवा पेरिफेरल पेन मेकॅनिझमवरती अफेक्ट करून. ओके. युजली ॲनाल्जेसिक्स जे पेन आहे तर त्याला ॲज अ सिम्पटम म्हणून ट्रीट करतात. म्हणजे जे मेन कॉज आहे ज्याच्यामुळे पेन ॲज अ सिम्पटम प्रोड्यूस होतं, तर त्याची पॅथोफिजिओलॉजी ऑल्टर करत नाहीत हे पर्टिक्युलर ड्रग. ओके. सो they only relieve the pain as a symptom without affecting the cause of that particular pain. Okay. So basically हे analgesics जे आहे ते two typesचे आहेत. First one is opioids or they are known as narcotics किंवा morphine like analgesics असं म्हटलं जातं. सेकंड टाईपचे जे ड्रग आहेत ते म्हणजे नॉन ओपियॉइड और नॉन नार्कोटिक किंवा ॲस्पिरिन लाईक ड्रग्स और अँटीपायरेटिक अँटी इन्फ्लेमेटरी एनाल्जेसिक्स. ओके. हे त्यांचे मेन प्रोटोटाईप ड्रग आहेत, त्यामुळे त्याच्यावरून सुद्धा त्यांची नावं दिली गेली आहेत. ओके. मॉर्फिन लाईक एनाल्जेसिक्स और ॲस्पिरिन लाईक एनाल्जेसिक्स. ओके. सो बिफोर गोईंग इन टू दी ड्रग्स, ओपियम ओके हा एक मेन ॲक्च्युली रेझिनस मटेरियल आहे, नॅचरली ऑब्टेन सबस्टन्स आहे. तर त्याच्यामध्ये हे जे नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस आहेत मॉर्फिन आणि कोडीन, सो दे पजेस एनाल्जेसिक प्रॉपर्टी. पण बाकी जे आहेत थेबेन, पापावेरिन किंवा नॉस्कॅपिन ह्यांना एनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे नाही आहे, नॉन एनाल्जेसिक्स आहेत. तर हे दोन नॅचरली ऑकरिंग एनाल्जेसिक्स, ओपियड एनाल्जेसिक्स आपण म्हणू शकतो. ओके. Now coming to the actual classification of analgesics. Okay. Depending upon त्यांचा नेचर, वेदर त्यांचं ओरिजिन नॅचरल आहे की सेमीसिंथेटिक आहे और सिंथेटिक आहे. फर्स्ट वन इज नॅचरल ओपियम अल्कलॉइड्स. ओके. सो ॲज अ नेम इम्प्लाइज हे नॅचरली अकरिंग सबस्टन्सेस आहेत, ओपियम अल्कलॉइड्स. मॉर्फिन आणि कोडीन हे दोन एक्झाम्पल. नेक्स्ट क्लास सेमीसिंथेटिक ओपिएट्स, डायएसेटाइल मॉर्फिन और हेरोईन असं म्हटलं जातं किंवा फोल्कोडिन, एथाइल मॉर्फिन हे एक्झाम्पल्स आहेत. थर्ड क्लास आहे सिंथेटिक ओपियड्स. सो याच्यामधले एक्झाम्पल्स पेथेडिन, पेथेडिनला अजून एक नाव आहे मेपेरिडिन. नेक्स्ट इज फेंटॅनिल, मेथाडोन, डेक्स्ट्रोप्रोपॉक्सिफेन आणि ट्रॅमाडॉल. ओके. कमिंग टू द इंडिव्हिज्युअल ड्रग्स, तर याच्यामध्ये मॉर्फिन हा एक काय म्हणतो आपण महत्त्वाचा ड्रग आहे, खूप महत्त्वाचा ड्रग आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा
भरपूर इम्पॉर्टंट आहे हा पर्टिक्युलर ड्रग. ओके, प्रोटोटाईप ड्रग म्हणून डिस्क्राईब केलेला आहे आणि हा अजूनही पॉप्युलरली वापरला जातो काही स्पेसिफिक कंडिशन्समध्ये. ओके, सो दॅट इज डिस्कस्ड इन डिटेल. सो द फर्स्ट पार्ट इज फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. फर्स्ट वन इज ॲक्शन ऑन दी CNS. आता CNSवरती जर ॲक्शन्स आपण बघितलं तर ते कॅटेगराईज केलेले आहेत. सो काही एरियाजमध्ये डिप्रेसंट ॲक्शन दाखवतं मॉर्फिन आणि काही एरियाजमध्ये स्टिम्युलंट ॲक्शन दाखवतं. सो ॲक्शन इज साईट स्पेसिफिक. कुठे ॲक्ट करतो त्याच्यावरती डिपेंड करतं की डिप्रेसंट ॲक्शन आहे ऑर स्टिम्युलंट ॲक्शन आहे. ओके, बेसिकली सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या म्यू ओपिओइड रिसेप्टर थ्रू मिडिएट केल्या जातात. Now, coming to the first part, that is depressant action. So, actions CNS वरच्या मॉर्फिनच्या दोन पार्ट्समध्ये डिवायडेड आहेत, डिप्रेसंट ॲक्शन्स आणि स्टिम्युलंट ॲक्शन. सो डिप्रेसंट ॲक्शनमध्ये ॲनाल्जेसिया, ओके, म्हणजे पेन अबॉलिश करणे. सो मॉर्फिन हा एक स्ट्रॉंग एनाल्जेसिक आहे. बेसिकली पुअरली लोकलाइज विसरल पेन, म्हणजे जी आपण इझिली आयडेंटिफाय करू शकत नाही की नेमकं ओरिजिन कुठे आहे. विसरल पेन म्हणजे इंटरनल ऑर्गन्समधून जी प्रोड्यूस होणारी पेन आहे तर ती इफेक्टिवली कंट्रोल केली जाते ॲज कम्पेअर टू सोमॅटिक पेन जी इझिली आयडेंटिफायबल आहे. ओके, किंवा लोकलाइज्ड आहे. त्यापेक्षा पुअरली लोकलाइज्ड विसरल पेन हे इफेक्टिवली कंट्रोल केली जाते. ओके, याच्या व्यतिरिक्त जे बाकी रिॲक्शन्स आहेत which is associated with intense pain like apprehension असेल किंवा फिअर असेल किंवा ऑटोनॉमिक इफेक्ट्स असेल तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये येऊन जातात. ओके, त्यानंतर हे बेसिकली मॉर्फिन जे आहे ते पेन परसेप्शन सप्रेस करतं, म्हणजे यू विल नॉट फील दी पेन. ओके, सो जनरलाइज CNS डिप्रेशन जे आहे ते प्रोड्यूस करत नाहीत हे पर्टिक्युलर ड्रग, किंवा बाकी जे सेन्सेशन्स आहेत तर त्यांना अफेक्ट करत नाही. बट जे पेन परसेप्शन आहे, युअर एबिलिटी टू आयडेंटिफाय दॅट द पेन इज देअर, सो ते बेसिकली कंट्रोल होतं. आणि त्याच्यासोबत जे इमोशनल कंपोनंट्स आहेत तर ते सुद्धा इझिली कंट्रोल होऊन जातात. त्यामुळे पेन इज नॉट मच डिस्ट्रेसिंग टू दॅट पेशंट. ओके, बेसिकली मॉर्फिन हे म्युओपिओइड रिसेप्टर्सला स्टिम्युलेट करतं, ज्याच्या थ्रू ते ॲज अ ओपिओइड ॲनाल्जेसिक म्हणून ॲक्ट करतं. तर बेसिकली ही पर्टिक्युलर साईट आहे सबस्टॅन्शिया जेलॅटिनोसा ऑफ डॉर्सल हॉर्न्स. तर इथे काही एक्सायटेटरी ट्रान्समिटर्स आहेत, सबस्टन्स P विच इज इन्वॉल्ड इन ट्रान्समिशन ऑफ पेन. सो त्यांचे रिलीज जे आहे ते इनहिबिट केलं जातं. ओके, इन द पेन कॅरिंग receptors or the neurons. Okay, apart from that glutamate's release, okay, in the spinal cord. Okay, that is also what to say, inhibited by morphine. Okay, so it can effectively control pain by several mechanisms. Okay, apart from that काही अमायनर्जिक ट्रान्समिशन असेल, गाबार्जिक ट्रान्समिशन असेल तर ते सुद्धा अफेक्ट होऊन जातं. नेक्स्ट इज सेडेशन. ओके, सो अनदर डिप्रेसंट ॲक्शन इज सेडेशन. ओके, सो ड्राउझीनेस किंवा इनडिफरन्स टू सराउंडिंग. ओके, दीज आर द मेन इफेक्ट्स विच आर प्रोड्यूस. याच्यामध्ये मोटर इन कोऑर्डिनेशन असेल किंवा ॲपरंट एक्साइटमेंट असेल तर ते अफेक्ट होत नाही किंवा ते प्रोड्यूस नाही होत. ओके, युजली ड्राउझीनेस इज प्रोड्यूस. सो हायर डोसेसमध्ये स्लीपसुद्धा इंड्यूस होऊ शकतं किंवा पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतं. नेक्स्ट इज मूड अँड सब्जेक्टिव्ह इफेक्ट्स. ओके, सो हे खूप प्रॉमिनंट आहे. मॉर्फिन कामिंग इफेक्ट प्रोड्यूस करतो, इट काम्स डाऊन द पेशंट. ओके, ॲप्रिहेन्शन जे आहे ते कुठेतरी अलाय होतं, फिलिंग ऑफ डिटॅचमेंट, लिम्स आर फिलिंग हेवी, बॉडी इज बिकमिंग वॉर्म. त्यानंतर मेंटल क्लाउडिंग, तुमची कॉन्सन्ट्रेट करण्याची कॅपॅसिटी कमी होऊन जाते. ओके, बट ऑल दीज सिम्टम्स मे रिपीटेड यूजमध्ये हे पर्टिक्युलर जे इफेक्ट्स आहेत ते प्लेजरेबल इफेक्ट्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात. ओके, सो पेशंट मे ऑब्टेन अ सेन्स ऑफ वेलबिंग. ओके, स्पेशली एडिक्ट्समध्ये.
रॅपिड आय व्ही इंजेक्शन दिल्यानंतर इट प्रोड्युसेस दॅट किक ऑर रश विच इज इंटेन्सिवली प्लेजरेबल. ओके, सो अब्यूज लायबिलिटी आहे, युफोरियाटिक इफेक्ट्स आहेत ओके विथ मॉर्फिन. सो मॉर्फिन हॅज व्हेरी हाय अब्यूज लायबिलिटी. एखादा पेशंट डिपेंडंट बनू शकतो जर ते पर्टिक्युलर पेशंट रिपीटेडली ॲडमिनिस्टर करत असतील मॉर्फिन. नेक्स्ट इज रेस्पिरेटरी सेंटर. रेस्पिरेटरी सेंटर इज ऑल्सो डिप्रेस्ड बाय मॉर्फिन. ओके, जे न्यूरोलॉजिकल किंवा हायपरकॅप्निक किंवा हायपॉक्सिक ड्राईव्ह आहेत, okay, those can stimulate the respiratory center. All of them are suppressed. Okay, so breathing will get affected. Okay, specifically जर एखाद्यामध्ये रेस्पिरेटरी रिझर्व जर अफेक्टेड असेल किंवा रेस्पिरेटरी इनसफिशियन्सी असेल तर तिथे हा भरपूर प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. नेक्स्ट इज कफ सेंटर. कफ सेंटर इज ऑल्सो डिप्रेस. सो त्यामुळे अँटीडसिव्ह प्रॉपर्टी आहे. ॲक्च्युली मॉर्फिनला इतकी चांगली नाही आहे, बट कोडीन हॅज अ व्हेरी गुड कफ सप्रेशन प्रॉपर्टी. नेक्स्ट इज टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर. हाही डिप्रेस होतो आहे, ज्याच्यामुळे जरी कोल्ड सराउंडिंग्स असेल तरी हायपोथर्मिया म्हणजे टेम्परेचर ड्रॉप होतो. ॲक्च्युली टेम्परेचर वाढला पाहिजे बट इट ड्रॉप्स. नेक्स्ट इज वेझोमोटर सेंटर, जो BP कंट्रोल करतो. दॅट इज ऑल्सो डिप्रेस्ड ॲट हायर डोजेस. सो फॉल इन BP विल बी प्रेसिपिटेटेड. ओके, सो ऑल दीज आर डिप्रेसंट ॲक्शन. नेक्स्ट इज स्टिम्युलंट ॲक्शन. फर्स्ट आहे CTZ, okay, chemoreceptor trigger zone through which the nausea and vomiting sensations are carried. So हे स्टिम्युलेट झाल्यामुळे nausea and vomiting ॲज अ साईड इफेक्ट खूप कॉमन आहे विथ मॉर्फिन. ओके, बट द प्रॉब्लेम इज दॅट इन लार्जर डोजेस, टॉक्सिक डोजेसमध्ये व्हॉमिटिंग सेंटर डिप्रेस होऊन जातो डिरेक्टली. ओके, सो इनिशियली जर आपण बघितलं थेरप्युटिक डोजेसमध्ये नोजिया अँड वॉमिटिंग स्टिम्युलेट होतात. ओके, बट लार्जर डोजेसमध्ये वॉमिटिंग सेंटर डायरेक्टली डिप्रेस झाल्यामुळे मॉर्फिन पॉयझनिंगमध्ये जरी तुम्ही इमॅटिक्स ट्राय केले, म्हणजे जर एखाद्या ड्रगची पॉयझनिंग होत असेल तर इमॅटिक ड्रग्स दिले जातात, वॉमिटिंग इंड्यूस केलं जातं. बट मॉर्फिनच्या केसमध्ये किंवा ओपिओइड अनाल्जेसिक्सच्या टॉक्सिसिटीमध्ये आपण वॉमिटिंग इंड्यूस करू शकत नाही, कारण लार्जर डोजेसमध्ये मॉर्फिन स्पेसिफिकली वॉमिटिंग सेंटरला डिप्रेस करतो, त्यामुळे वॉमिटिंग इंड्यूस होणार नाही. त्यामुळे इमॅटिक्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन मॉर्फिन पॉयझनिंग. दे आर नॉट इफेक्टिव्ह. ओके, नेक्स्ट एडिंगर वेस्पाल न्यूक्लियस ऑफ थर्ड नर्व. सो दिस इज ऑल्सो स्टिम्युलेटेड. सो ही बेसिकली आयमध्ये सप्लाय करते, त्यामुळे मिओसिस प्रोड्यूस होतो, म्हणजे प्युपिल साईज डिक्रीज होती. ओके, त्यानंतर इंट्राऑक्युलर टेन्शन आहे ते सुद्धा रेड्यूस होऊन जातं. नेक्स्ट ॲक्शन इज ऑन दी वेगल सेंटर, जे आपला हार्ट रेट कंट्रोल करतात. सो वेगल सेंटर आहे ते स्टिम्युलेट केलं जातं, त्याच्यामुळे ब्रेडिकार्डिया इज प्रेसिपिटेटेड. देन काही एरियाज आहेत, कॉर्टिकल एरियाज और हिपोकॅम्पल एरिया, सो त्यासुद्धा कुठेतरी अफेक्ट होत आहेत, ज्याच्यामुळे मस्क्युलर रिजिडिटी, इमोबिलिटी प्रेसिपिटेट होते किंवा सीझर थ्रेशोल्ड्स लोअर होतात, त्यामुळे कन्व्हल्जन्स प्रेसिपिटेट होण्याचे चान्सेस आहेत स्पेसिफिकली पॉयझनिंगमध्ये. नेक्स्ट इज न्यूरो एंडोक्राइन इफेक्ट्स. ओके, सो हायपोथॅलॅमसचा जो पिट्युटरीवरचा कंट्रोल आहे, वी ऑल आर अवेअर दॅट पिट्युटरी ग्लँड इट इज बेसिकली कंट्रोल्ड बाय हायपोथॅलॅमस. ओके, सो याचा जो इन्फ्लुएन्स आहे तो रेड्यूस होतो, ज्याच्यामुळे पिट्युटरी ग्लँड मधून जे सेक्रेट होणारे हॉर्मोन्स असतील, FSH, LH, ACTH, सो या सगळ्यांच्या लेवल्स कमी होतात, वेरेज प्रोलॅक्टिन आणि ग्रोथ हॉर्मोन लेवल्स या बेसिकली इन्क्रीज होतात. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट सेक्स हॉर्मोन्स, कॉर्टिकोस्टिरॉइड लेवल्स हे सुद्धा कमी होत आहेत, ज्याच्यामुळे लॉस ऑफ लिबिडो किंवा इम्पोर्टन्स जे आहे सारख्या कंडिशन्स किंवा मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज, इनफर्टिलिटी यासारख्या कंडिशन्स प्रेसिपिटेट होत आहेत. त्यानंतर ADHचं रिलीज हे सुद्धा रेड्यूस केलं जातं, इन्क्रीज केलं जातं, त्याच्यामुळे युरिन आउटपुट रेड्यूस होऊन जाते, बिकॉज ADH इज अँटी डायुरेटिक हॉर्मोन. ओके, सो इट विल रेड्यूस द युरिन आउटपुट. नेक्स्ट इज CVS. मॉर्फिन बेसिकली वेझोडायलेटेशन प्रोड्यूस करतो, सो ब्लड वेसल्स डायलेट होत आहेत. Now why it is getting dilated? This will again contribute to the fall in BP. Especially जर एखादा पेशंट
मध्ये व्हॉल्यूम ऑलरेडी कमी असेल. सो वाय इट प्रोड्युसेस वेझोडायलेटेशन इज बिकॉज ऑफ हिस्टॅमिन रिलीज. हिस्टॅमिन प्रोड्युसेस वेझोडायलेटेशन. त्यानंतर वेझोमोटर सेंटर डिप्रेस होत आहे, त्याच्यामुळे फॉल इन BP इज प्रेसिपिटेटेड बिकॉज ऑफ वेझोडायलेटेशन. त्यानंतर काही वेळेला डायरेक्ट ॲक्शन पण आहे ब्लड वेसल्सच्या स्मूथ मसलमध्ये, ज्याच्यामुळे ब्लड वेसल्स डायलेट होऊन जातात. त्यानंतर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ब्लड शिफ्ट्स फ्रॉम दी पल्मनरी टू सिस्टॅमिक सर्क्युलेट. सो ब्लड जास्त प्रमाणात सिस्टॅमिक सर्क्युलेशनमध्ये राहतं, कारण इकडे जास्त प्रमाणात वेझोडायलेटेशन दिसतं आहे आपल्याला. ओके. पोस्चरल हायपोटेन्शन. सो दिस इज क्वाईट कॉमन विथ द यूज ऑफ मॉर्फिन. ॲज सच डायरेक्ट ॲक्शन हार्टवरती इतकी जास्त प्रॉमिनंट नाही आहे. ओके. बट कार्डियक वर्क इट कॅन रिड्यूस ड्यू टू पेरिफेरल रेझिस्टन्स इज रिड्युसिंग. ओके. वेझोडायलेटेशन प्रोड्यूस करतात, त्यामुळे पेरिफेरल रेझिस्टन्स जे आहेत पंपिंग ऑफ ॲक्शन ऑफ हार्ट त्याच्यासाठी, तर ती कुठेतरी कमी होते, ज्याच्यामुळे कार्डियक वर्क रिड्यूस होते. ओके. त्यानंतर इंट्राक्रेनियल टेन्शन it increases. Okay. Because of carbon dioxide retention. Okay. So याच्यामुळे सेरेब्रल ब्लड वेसल जे आहेत तर त्या डायलेट होत आहेत. नेक्स्ट इज ॲक्शन ऑन दी GIT. कॉन्स्टिपेशन हा एक प्रॉमिनंट ॲक्शन आहे. तर कॉन्स्टिपेशन का प्रोड्यूस करतं, कारण बेसिकली जी टोन आहे, ओके, तर ती कुठेतरी डिक्रीज होती आहे. जी प्रॉपल्सिव्ह मुवमेंट्स जे आहेत तर ते रिड्यूस होत आहेत. ओके. त्यानंतर ड्युओडेनम आणि कोलॉन इथला जो टोन आहे तो इन्क्रीज होतो आहे, की ज्याच्यामुळे स्पॅझम इज प्रेसिपिटेटेड, सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन्स. त्याच्यानंतर स्पॅझम ऑफ पायलॉरिक, इलिओसिकल आणि एनल स्फिंक्टर. जे स्फिंक्टर्स आहेत, पायलॉरिक स्फिंक्टर असेल किंवा इलिओसिकल स्फिंक्टर आहे किंवा एनल स्फिंक्टरचा, यांचा जो टोन आहे तो वाढवला जातो. ओके. सो अगेन इट विल ॲड टू कॉन्स्टिपेशन. त्यानंतर गॅस्ट्रिक सेक्रिशन्स कमी होत आहेत, त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनला कॉन्ट्रीब्यूट होतं. त्यानंतर डेफिकेशनची जी रिफ्लेक्स आहे तर ती आपल्याला लक्षात येत नाही. ओके. सो बिकॉज ऑफ दिस अगेन इट विल लीड टू कॉन्स्टिपेशन. त्यानंतर अदर स्मूथ मसल्स. बिलियरी ट्रॅक्टमध्ये युजली मॉर्फिन स्पॅझम प्रोड्यूस करतो ऑन दी स्पॅझम ऑफ ओडाय. सो त्याच्यामुळे इंट्राबिलियरी प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होत आहे. ओके. नेक्स्ट इज युरिनरी ब्लॅडर. तर इथे डिट्रुसर आणि स्पिंक्टर्स दोन्हीचा टोन इन्क्रीज होत आहे, म्हणजे युरिनरी अर्जन्सी पण आहे आणि युरिनरी डिफिकल्टी पण प्रोड्यूस होते. दोन्ही इफेक्ट्स दिसून येतात इकडे. युटरसमध्ये कॉन्ट्रॅक्शन्स दाखवतात, बट इकडे थोडीशी ॲक्शन इनसिग्निफिकंट आहे आणि काही काही वेळेला लेबर प्रोलॉंग पण होऊ शकतो. त्यानंतर ब्रोंकाय. मॉर्फिन हिस्टॅमिन रिलीज करतात, ज्याच्यामुळे ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन प्रेसिपिटेट होऊ शकतं, ज्यामुळे अस्थमॅटिक्समध्ये हे ड्रग खूप डेंजरस आहे, कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, नाहीतर अस्थमॅटिक अटॅक्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. ANSमध्ये युजली सेंट्रल सिम्पथॅटिक स्टिम्युलेशन प्रोड्यूस करतं मॉर्फिन, ज्याच्यामुळे हायपरग्लायसिमिया प्रेसिपिटेट होते. त्यानंतर अँटी कोलिनेस्टरेज ॲक्शन पण आहे, वीक अँटी कोलिनेस्टरेज ॲक्शन, म्हणजे कोलिनेस्टरेज जी एन्झाईम आहे तर त्याला इनहिबिट करणे. ओके. सो दीज आर ऑल दी ॲक्शन्स. नेक्स्ट आहे फार्माकोकायनेटिक्स. ओके. युजली ओरल अब्झॉर्प्शन इज हायली अनरिलायबल. ओके. फर्स्ट पास मेटाबॉलिझमसुद्धा खूप जास्त आहे, ज्याच्यामुळे ओरल बायोअवेलेबिलिटी ॲक्च्युली मॉर्फिनला कमी आहे. 30% इट इज बाउंड टू प्लाझ्मा प्रोटीन. वाईड डिस्ट्रीब्युशन आहे. ऑर्गन्समध्ये शक्यतो जास्त कॉन्सन्ट्रेशन आढळलं जातं. एंट्री इन द ब्रेन इज रादर स्लो. ओके. बट प्लासेंटा क्रॉस करू शकतो, त्यामुळे टेरोटोजेनिक इफेक्ट्स आहे, फिटसला अफेक्ट करू शकतो. मेटाबॉलिझम मेनली लिव्हरमध्ये ग्लुक्युरोनाइड कॉन्ज्युगेशन थ्रू मेटाबॉलाइज होतं, आणि मॉर्फिन 6 ग्लुक्युरोनाइड इज अन ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट. सो दिस ऑल्सो हॅज एनाल्जेसिक प्रॉपर्टी. ओके. टी हाफ लाईफ ॲक्च्युअल 2 to 3 hours आहे. ओके. सो इट्स अ व्हेरी शॉर्ट लास्टिंग ॲक्शन ऑफ मॉर्फिन. ओके. ॲडवर्स इफेक्ट्स, दे आर अगेन categorized. द फर्स्ट वन इज साईड इफेक्ट्स. ओके. सो कॉमनली एन्काउंटर्ड साईड इफेक्ट्स आहे सेडेशन, मेंटल क्लाउडिंग, लिथार्जी,
ओके, वॉमिटिंग, त्यानंतर कॉन्स्टिपेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन, फॉल इन BP ह्यासारख्या किंवा हे जे बाकी इफेक्ट्स आहेत, ब्लरिंग ऑफ विजन, युरिनरी रिटेन्शन, सो ऑल ह्या आपण ॲक्शन्समध्ये पण बघितल्यात. सो दे आर एन्काउंटर्ड एज साईड इफेक्ट्स. त्यानंतर इडिओसिंक्रेसी अँड एलर्जिक रिॲक्शन्स लाईक अर्टिकारिया, इचिंग, स्वेलिंग ऑफ लिप्स, एनाफायलेक्टॉइड रिॲक्शन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात, किंवा लोकल रिॲक्शन, जिथे तुम्ही इंजेक्ट करता तिथे हिस्टॅमिन रिलीज होऊ शकतात, त्याच्यामुळे काही रिॲक्शन्स दिसू शकतात. नेक्स्ट इज एपनिया ऑफ द न्यू बॉर्न. सो ड्युरिंग चाइल्ड बर्थ जर तुम्ही मॉर्फिन ॲडमिनिस्टर केलात इन द मदर, ओके, सो इट कॅन अफेक्ट द फीटस, ओके, कारण फीटसचा ब्लड ब्रेन बॅरियर डेव्हलप नसतो, ज्याच्यामुळे ब्रीदिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो इन द न्यू बॉर्न्स. ओके, नेक्स्ट इज अक्यूट मॉर्फिन पॉयझनिंग. Okay, so this is again very important, or opioid poisoning also you can say. Okay, so याच्यामध्ये manifestation, so symptoms are stupor or coma, the person because of CNS depressant action, then flaccidity, जे मसल्स आहेत ते टोटली रिलॅक्स्ड होऊ शकतात, त्यानंतर ब्रीदिंग अफेक्ट होते, शॅलो अँड ओकेजनल ब्रीदिंग, सायनोसिस, ओके, त्यानंतर पिन पॉईंट प्युपिल, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट what to say characteristic feature, fall in BP किंवा शॉक, कन्व्हल्जन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. ओके, त्यानंतर पल्मनरी इडिमा और इवन डेथ मे बी ड्यू टू रेस्पिरेटरी फेलियर. सो ट्रीटमेंट इन्क्लूड्स सपोर्टिव्ह मेजर्स, रेस्पिरेशनला सपोर्ट द्यायचा आपल्याला, BP सपोर्ट करायचा आहे. पेशंट 2 आवर्समध्ये आला असेल तर गॅस्ट्रिक लवाज, दॅट इज स्टमक वॉश विथ पोटॅशियम परमॅंगनेट, किंवा स्पेसिफिक अँटीडोटसुद्धा अवेलेबल आहे. Okay, so all these supportive measures plus you are supposed to give this opioid antagonist. Naloxone खूप पॉप्युलरली वापरला जातो. सो प्युअर अँटागॉनिस्ट आहे जो ॲज अ अँटीडोट वापरला जातो. टॉलरन्स अँड डिपेंडन्स, ऑफकोर्स मॉर्फिन इट हॅज हाय डिग्री ऑफ टॉलरन्स. ओके, सो टॉलरन्स भरपूर साऱ्या ॲक्शन्सला दाखवतं हे पर्टिक्युलर ड्रग, बट कॉन्स्टिपेटिंग ॲक्शन जी आहे किंवा मायोसिस प्रोड्यूस करण्याची टेंडन्सी, तर हे टॉलरन्स दाखवत नाही. इट विल मेंटेन दिस ॲक्शन. ओके, देन क्रॉस टॉलरन्स इज व्हेरी हाय, म्हणजे एका ड्रगला टॉलरन्स दाखवत असेल तर बाकी ओपिओइड्सला सुद्धा टॉलरन्स डेव्हलप होऊ शकतो. ओके, देन इट प्रोड्युसेस सायकोलॉजिकल अँड फिजिकल डिपेंडन्स. सो इट इज अ ड्रग ऑफ abuse liability. Okay, so dependence आणि abuse liability हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. सो मॉर्फिनची ट्रीटमेंट जर तुम्ही सडनली स्टॉप केली तर ड्रग सिकिंग बिहेवियर, म्हणजे त्या पर्टिक्युलर पेशंटला दे वॉन्ट दॅट ड्रग. ओके, त्यानंतर विड्रॉल सिम्पटम्स जे आहेत, सो विड्रॉल सिम्पटम्स लाईक लॅक्रिमेशन म्हणजे इन्क्रीज इन द सेक्रेशन फ्रॉम द आय, और स्वेटिंग, यॉर्निंग, एंग्झायटी, फिअर, रेस्टलेसनेस, मिड्रियासिस, इन्सोमनिया, कोलिक, डायरिया, राइज इन BP, पाल्पिटेशन, त्यानंतर डेलिरियम, कन्व्हल्जन्स, कार्डिओव्हास्क्युलर कोलॅप्स. सो यासारख्या ज्या मॅनिफेस्टेशन्स आहेत त्या दिसू शकतात. ओके, बिकॉज ऑफ द विड्रॉल. देन प्रिकॉशन्स अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स. सो काय केअर घ्यायला पाहिजे आपण while administering the morphine. So first is in infants and elderly, म्हणजे लहान मुलांमध्ये किंवा elderly पेशंट्समध्ये. ओके, रेस्पिरेटरी डिप्रेशन ॲक्शन प्रोड्यूस करण्याचे चान्सेस आहेत, सो केअरफुली ॲडमिनिस्टर करायचं आहे. नेक्स्ट इज रेस्पिरेटरी इनसफिशियन्सी असेल एखाद्या पेशंटमध्ये तर इट कॅन बी डेंजरस. नेक्स्ट इज ब्रॉन्कियल अस्थमा प्रेसिपिटेट होऊ शकतो, त्यामुळे इट इज कॉन्ट्राइंडिकेटेड. हेड इंजुरीमध्ये सुद्धा मॉर्फिन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. अदरवाईज काही कंडिशन्स ज्या आहेत ओके त्या अफेक्ट होऊ शकतात, लाईक कार्बन डायऑक्साईड जे आहे ते रिटेन होऊ शकतं कारण रेस्पिरेटरी डिप्रेसंट ॲक्शन आहे, त्यामुळे इंट्राक्रेनियल टेन्शन अजून वाढेल. ओके, त्यानंतर मार्केट रेस्पिरेटरी डिप्रेशन आहे थेरप्युटिक डोसेसमध्ये सुद्धा. त्यानंतर जे मेंटल प्रोसेसेस
काही प्रमाणात जर अफेक्ट झाल्या असेल तर त्या आपण आयडेंटिफाय करू शकत नाही, कारण वॉमिटिंग किंवा मिओसिस किंवा ऑल्टरमेंटेशन जे मेंटल प्रोसेसेस आहेत तर त्या ऑल्टर होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही आहे की हेड इंजुरी कितपत प्रोग्रेस झालेली आहे. नेक्स्ट इज हायपोटेन्सिव्ह स्टेट्स अँड हायपोवोलेमिया, यांच्यामध्ये जास्त प्रमाणात फॉलन बी पी दिसू शकतं. त्यानंतर एल्डरली मेल युरिनरी रिटेन्शन दिसू शकतं या एल्डरली मेल्समध्ये. त्यानंतर अनडायग्नोस्ड एक्यूट ॲबडॉमिनल पेन, जर अबडॉमिनल पेन असेल आणि जर तिचं प्रॉपर डायग्नोसिस झालं नसेल तर मॉर्फिन द्यायचं नाही आहे, कारण काही गोष्टी ॲग्रिवेट होऊ शकतात. ओके, किंवा इन्फ्लेम्ड अपेंडिक्स आहे ते रप्चर होऊ शकतं. सो मॉर्फिन प्रिफर नाही करायचं आहे जोपर्यंत जे कॉज आहे ते आयडेंटिफाय होत नाही. त्यानंतर हायपोथायरॉइडिझम किंवा लिव्हर आणि किडनी डिझीज पेशंट हे जास्त सेन्सिटिव्ह आहेत. अनस्टेबल पर्सनॅलिटीज ते डिपेंडंट बनू शकतात, त्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा हे ड्रग्स सायकोलॉजिकली इल पेशंट्समध्ये प्रिस्क्राईब करायचं नाही आहे. नेक्स्ट इज इंटरॅक्शन्स. फिनोथायझिन, TCAs किंवा माओ इनिबिटर्स, ॲम्फेटामाइन्स, न्यूओस्टिग्मिन हे मॉर्फिन और अदर ओपिओइडची ॲक्शन पोटेन्शिएट करतात, त्यांचं मेटाबॉलिझम डिक्रीज करून किंवा काही इंटरॅक्शन्स आहेत. नेक्स्ट मॉर्फिन बऱ्याचशा ड्रग्सचं ॲब्झॉर्प्शन डिले करू शकतं किंवा रिटार्ड करू शकतं, कारण गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो डाऊन करतं. व्हेरेज जे स्टमकमध्ये ॲब्झॉर्ब होतात त्यांची बायोअवेलेबिलिटी किंवा ॲब्झॉर्प्शन वाढवू शकतं हे ड्रग. नेक्स्ट ड्रग आहे कोडीन. हा ॲक्च्युली मिथाइल मॉर्फिन आहे, आपण नॅचरली ऑब्टेन सबस्टन्स. हा लेस पोटंट आहे, म्हणजे पोटन्सी वाईज कमी आहे, त्यामुळे जास्त डोज लागतो ॲज कम्पेअर टू मॉर्फिन टू प्रोड्यूस द सेम अमाऊंट ऑफ ॲक्शन. याच्यासाठी अजून एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सिलेक्टिव्ह कफ सप्रेशन. ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. इवन दिस इज बेटर ॲज कम्पेअर टू मॉर्फिन इन सप्रेसिंग द कफ. ओके. त्यानंतर एनाल्जेसिक ॲक्शन जे कोडीन प्रोड्यूस करतं दॅट इज बिकॉज ऑफ मॉर्फिन. मॉर्फिन हा ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट आहे विच इज प्रोड्यूस बाय डिमिथायलेशन. CYP2D6 इज द एन्झाईम इन्वॉल्ड इन दी ॲक्टिवेशन ऑफ कोडीन टू morphine. Okay. Then with codeine actually constipation हा खूप जास्त prominent आहे, हे important feature आहे. So when you are using this drug as analgesic, constipation ही side effect बनते, but this same property it can be used to control the diarrhea. So because of its constipatory property तुम्ही डायरियाच्या ट्रीटमेंटमध्ये कोडीन देऊ शकता. ॲब्यूज लायबिलिटीसुद्धा याला कमी आहे. नेक्स्ट इज फोलकोडीन. प्रॉपर्टीज आर सेम लाईक कोडीन विथ दिस पर्टिक्युलर ड्रग अँड इट इज लेस कॉन्स्टिपेटिंग ॲज कम्पेअर टू कोडीन. नेक्स्ट आहे हेरोईन. इट इज ऑल्सो नोन एज डायमॉर्फिन, डायसेटाइल मॉर्फिन. हा 3 times मोर पोटंट आहे ॲज कम्पेअर टू मॉर्फिन. ओके, खूप जास्त युफोरियंट आहे, त्यामुळे हायली ॲडिक्टिंग आहे आणि हा ॲक्च्युली थेरप्युटिकली वापरला जात नाही. हा युजली ड्रग एडिक्ट्स कन्झ्युम करतात. यू ऑल मस्ट हॅव हर्ड द वर्ड. सो इट इज बॅन्ड ॲक्च्युली यूज ऑफ दिस ड्रग. नेक्स्ट इज पेथेडिन और मेपेरेडिन. दिस इज अगेन एन इम्पॉर्टंट ड्रग. इनिशियली ॲट्रोपिन सबस्टिट्यूट म्हणून डिस्कवर केला होता हा पर्टिक्युलर ड्रग, बट लेटर ऑन इट वॉज फाउंड दॅट म्यू ओपिओइड रिसेप्टर्सवरती हा पर्टिक्युलर ड्रग अफेक्ट करू शकतो. ओके. सो ॲक्च्युली काही डिफरन्सेस आहेत. इवन हे क्वेश्चन पेपर्समध्ये सुद्धा विचारलं गेलं आहे. Differences between the pethidine and morphine. Okay, so as such dose to dose हा 1/10 आहे in potency. So 10 times जास्त डोज लागतो as compared to morphine to produce same amount of action. त्यानंतर IM इंजेक्शन थ्रू जर आपण ॲडमिनिस्टर केलं तर अब्झॉर्प्शन किंवा ऑनसेट ऑफ ॲक्शन ही फास्ट आहे. त्यानंतर ॲक्च्युली कफ सप्रेसंट नाही आहे हा पर्टिक्युलर ड्रग, नॉट अ इफेक्टिव्ह कफ सप्रेसंट. त्यानंतर स्पाझमोडिक ॲक्शन ही कमी आहे, त्यामुळे मेओसिस, कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन दीज आर लेस प्रॉमिनंट. नेक्स्ट इज सेडेटिव्ह आणि युफोरियंट. इट इज इक्वली सेडेटिव्ह अँड युफोरियंट. यू कॅनॉट कॉल इट एज अ पॉईंट ऑफ डिफरन्स. ओके. देन टेकिकार्डिया.
प्रोड्यूस होत आहे. ओके, विथ मॉर्फिन वी हॅव सीन दॅट ब्रेडिकार्डिया प्रोड्यूस होतात. त्यानंतर हिस्टॅमिन रिलीज इज लेस प्रॉमिनंट. सो हा ड्रग ॲस्थमॅटिक्समध्ये सेफ आहे, वेरॅज मॉर्फिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड. त्यानंतर याला लोकल ॲनेस्थेटिक ॲक्शन आहे, त्यामुळे ऑक्युलर ॲनेस्थेशिया प्रोड्यूस करतो हा पर्टिक्युलर ड्रग. कमिंग टू द कायनेटिक्स, अब्झॉर्प्शन, ओरल अब्झॉर्प्शन इज बेटर. ओके, हा अजून एक डिफरन्स आहे. मेटाबॉलिझम जर आपण बघितली तर इकडे हायड्रोलायसिस आणि डिमिथायलेशन. विथ हायड्रोलायसिस पॅथिडिनपासून मेपॅरेडिनिक ॲसिड तयार होतो आणि डिमिथायलेशन थ्रू नॉरपॅथिडिन तयार होतं आणि हे पुढे ग्लुक्युरोनिक ॲसिडसोबत कॉन्ज्युगेट होऊन ते एक्सक्रीट होऊन जातं. टी हाफ लाईफ अगेन विथ दिस ड्रग इज ऑल्सो शॉर्ट. साईड इफेक्ट्स आर अगेन लेस एज कम्पेअर्ड टू मॉर्फिन. ओके, रेस्पिरेटरी डिप्रेशन किंवा टेकिकार्डिया, ॲट्रोपेनिक साईड इफेक्ट्स असतील. ओके, किंवा काही एक्सायटेटरी इफेक्ट्स लाईक ट्रेमर्स, मिड्रियासिस, हायपररिफ्लेक्सिया, डेलिरियम, कन्वर्जन्स ऑल्सो मे बी प्रेसिपिटेटेड. त्यानंतर रिनल फेलियर पेशंट्स यांच्यामध्ये जर रिपीटेडली आपण दिले तर सिमिलर इफेक्ट्स दिसत आहेत. ओके, त्यानंतर नॉन सिलेक्टिव्ह माओ इनिबिटर्स हे हायड्रोलायसिस जी प्रोसेस आहे तर ती इनहिबिट करू शकतात. सो जी डिमिथायलेशनची प्रोसेस आहे मेटाबॉलिझमची, तर तिकडे जास्त प्रमाणात डायवर्ट होतं मेटाबॉलिझम ऑफ पॅथिडिन. सो नॉरपॅथिडिन हे जास्त प्रमाणात तयार होतं, ज्याच्यामुळे एक्साइटमेंट इज प्रोड्यूस. टॉलरन्स अँड डिपेंडन्स इट डेव्हलप्स व्हेरी स्लोली विथ दिस पर्टिक्युलर ड्रग. uses actually similar to morphine as a substitute of morphine. किंवा शिवरिंग जे आहे ड्युरिंग रिकव्हरी ऑफ एनेस्थेशिया ते आपण कंट्रोल करू शकतो. ओके, ॲक्च्युली जर ॲडवर्स इफेक्ट्स आहेत तर ते ॲक्च्युली लिमिट करतात यूज. ओके, सो नॉट अ व्हेरी पॉप्युलर ड्रग बट ॲज अ सबस्टिट्युएंट टू मॉर्फिन इट कॅन बी यूज. त्यानंतर ड्युरिंग लेबर दिस इज अ प्रिफर्ड ओपियड. बाकी शक्यतो दिले जात नाही कारण निओनेटल रेस्पिरेटरी डिप्रेशन प्रोड्यूस करतात. सो ह्या ड्रगला ती प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट ड्रग इज फेंटॅनिल. हा ॲक्च्युली पॅथिडिनचा कंजेनर आहे. 80 to 100 टाइम्स मोर पोटंट इन मॉर्फिन. सो खूप जास्त पोटंट आहे एनाल्जेसिया प्रोड्यूस करण्यामध्ये सुद्धा आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन प्रोड्यूस करण्यामध्ये सुद्धा. कम्पॅरेटिव्हली कार्डिओव्हास्क्युलर साईड इफेक्ट्स कमी आहे, हिस्टॅमिन रिलीजसुद्धा कमी आहे. सो अस्थमॅटिक्समध्ये सेफ आहे हा पर्टिक्युलर ड्रग. ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज व्हेरी व्हेरी शॉर्ट. ओके, एलिमिनेशन टी हाफ लाईफ जर आपण बघितला तर जस्ट 4 hours आहे. मेथाडॉन इज अ नेक्स्ट ड्रग. ओके, सो usually it is chemically not similar but pharmacologically quite similar to morphine. Okay, similar properties आहे. High oral to parenteral ratio as compared to morphine. ओके, त्यानंतर स्लाइटली जास्त पोटंट आहे ॲज कम्पेअर टू मॉर्फिन. सो थोडासा कमी ड्रग लागतो. त्यानंतर टिश्यू प्रोटीन्सला बाउंड राहतो, त्यामुळे क्युम्युलेटिव्ह प्रॉपर्टी आहे. सो रिपीटेडली जर तुम्ही दिला तर तो ॲक्युम्युलेट व्हायला सुरुवात होतो. ओके, रिफॅम्पिन अँड फिनिटोइन जर तुम्ही प्रेस्क्राईब केले या ड्रगसोबत तर विड्रॉल सिम्टम्स प्रेसिपिटेट होऊ शकतात या पर्टिक्युलर पेशंट्समध्ये. त्यानंतर अब्यूज लायबिलिटी या ड्रगला खूप कमी आहे कारण इट डझंट गिव्ह दॅट सेन्स ऑफ वेल बिंग ऑर किक. ओके, टॉलरन्स इट डेव्हलप्स मोर स्लोली. इवन विड्रॉल सिम्टम्स जे आहेत ते सुद्धा लेस सिव्हिअर आहेत विथ दिस पर्टिक्युलर ड्रग. Now, main use of this drug methadone is usually as a substitution therapy. So, जे पेशंट मॉर्फिनवरती किंवा हेरोईनवरती किंवा पॅथिडिनवरती डिपेंडंट होतात तर त्यांच्यामध्ये हे ड्रग ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून वापरलं जातं. ओके, सो ऑल्सो जे ॲडिक्ट्स असतात ज्यांना जे व्यसन ज्यांना जे लागतं तर ते रिलीव्ह करण्यासाठी सुद्धा हा ड्रग दिला जाऊ शकतो इन सच एडिक्ट्स. ओके, टू हेल्प देम लीव दॅट हॅबिट. ओके, नेक्स्ट इज डेक्स्ट्रोप्रोपॉक्सिफेन. दिस ड्रग इज ऑल्सो क्वाईट सिमिलर इन प्रॉपर्टीज विथ दॅट ऑफ कोडीन. ओके, बट इन ओव्हरडोस कन्व्हल्जन्स किंवा डेलिरियम प्रेसिपिटेट होऊ शकतो. म्हणजे त्यानंतर त्याचा मेटाबॉलाइट जो आहे डिमिथायलेटेड मेटाबॉलाइट, सो दॅट हॅज अ लॉंगर टी हाफ लाईफ आणि कार्डिओटॉक्सिसिटीसुद्धा आहे. दॅट लिमिट्स द यूज ऑफ दिस पर्टिक्युलर ड्रग. ओके, सो इट इज यूज ॲज अ माइल्ड ओरल
एनाल्जेसिक्स. ओके, सो कार्डिओटॉक्सिसिटी किंवा सीझर प्रेसिपिटेटिंग टेंडन्सी ह्या ॲक्च्युली प्रॉब्लेमॅटिक आहे. नेक्स्ट इज ट्रामाडोल. हा ॲक्च्युली एटिपिकल ऑपियोइड एनाल्जेसिक याला म्हटलं जातं, कारण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ही थोडीशी वेगळी आहे. इट हॅज लेस एफिनिटी फॉर ओपियोइड रिसेप्टर, रादर NA आणि 5-HT यांचं रिअपटेक इनिबिट करतो हा पर्टिक्युलर ड्रग, किंवा 5-HT रिलीज करतो, त्याचा इन्क्रीज करतो रिलीज. ओके, सो दॅट्स हाऊ इट इज कंट्रोलिंग दी पेन. ओके, सो युजली त्याच्यामुळे याला एटिपिकल ओपियोइड एनाल्जेसिक्स असं म्हटलं जातं. ओके, पोटन्सी जर आपण बघितली तर ती कमी आहे, कारण जास्त डोज लागतो इकडे. टी हाफ लाईफ इट इज जस्ट 5 to 6 hours. But these are the advantages: less respiratory depression, sedation, constipation, urinary retention. So या सगळ्या tendencies कमी आहेत as compared to morphine. Okay. Now this is an interaction. Tramadol आणि SSRIs, selective serotonin reuptake inhibitors, जी antidepressantची क्लास आहे, त्यांच्यासोबत जर आपण हे ड्रग कंबाईन केलं तर सेरोटोनिन सिंड्रोम प्रेसिपिटेट होऊ शकतो. हे कॉमन प्रॉब्लेम आहे विथ SSRIs. सो दॅट कॅन बी प्रेसिपिटेटेड इफ दे आर कंबाईंड, कारण दोघेही 5-HTला पोटॅन्शिएट करू शकतात. ओके, सो युजली इट इज यूज्ड इन माइल्ड टू मॉडरेट कंडिशन्स. ओके, डायग्नोस्टिक प्रोसिजर्समध्ये जी पेन प्रोड्यूस होते किंवा इंजुरीज किंवा सर्जरीज. ओके, सो त्यात तिथे किंवा क्रॉनिक पेन इन्क्लुडिंग कॅन्सर पेन कॅन बी ट्रीट. Now coming to the uses obviously as an analgesic भरपूर सारे uses आहेत. as an analgesic in different conditions it can be used to control the pain. त्यानंतर ॲज अ प्री एनेस्थेटिक मेडिकेशन आपण जसं बघितलं जनरल एनेस्थीजियामध्ये मॉर्फिन आणि पॅथिडिन वापरले जातात टू सप्लिमेंट दी ॲक्शन और टू एक्सटेंड इट्स एनाल्जेसिक प्रॉपर्टी बियॉन्ड दी सर्जरी इन द पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड. त्यानंतर बॅलन्स्ड एनेस्थीजिया किंवा सर्जिकल एनाल्जेसिया याच्यासाठी फेंटॅनिल, मॉर्फिन, पॅथिडिन, अल्फेंटॅलिन यासारखे ड्रग वापरले जातात. रिलीफ ऑफ एन्झायटी अँड एप्रिहेन्शन, स्पेशली मायोकार्डियल इन्फॉक्शनच्या पेशंट्समध्ये इंटरनल ब्लिडिंग जर असेल तर अशा पेशंट्समध्ये मॉर्फिन आणि पॅथिडिन वापरले जातात टू कंट्रोल द एन्झायटी अँड एप्रिहेन्शन. त्यानंतर अक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेलियरसुद्धा कंट्रोल होऊ शकते बाय ऑल दीज ॲक्शन. प्रीलोड रेड्यूस करतं हे पर्टिक्युलर ड्रग. ओके, म्हणजे हार्टला रिटर्न येणारं जे ब्लड आहे ओके तर ते कमी असतं. सो हार्टवरती प्रीलोड कमी असतो. ब्लड शिफ्ट फ्रॉम पल्मनरी टू सिस्टॅमिक सर्किट हे आपण बघितलं. जे डिस्पनिया प्रोड्यूस होते तर ते कंट्रोल करू शकतात. त्यानंतर सिम्पथॅटिक स्टिम्युलेशनसुद्धा ॲबॉलिश करू शकतात मॉर्फिन. ओके, नेक्स्ट इज कफ. बेसिकली कोडीन आणि त्याचे सबस्टिट्यूट्स वापरले जातात इन ड्राय कफ. Diarrhea because of constipatory property, again codeine can be used to control the diarrheas. Okay, now opioid receptors, बेसिकली म्यू रिसेप्टर जास्त महत्त्वाचं आहे. मॉर्फिन युजली म्यू रिसेप्टर्स थ्रू ॲक्ट करतो. but there are 3 types of opioid receptor: म्यू, कापा and डेल्टा. ओके, सो these are the actions. म्यू रिसेप्टर स्टिम्युलेट केल्यानंतर एनाल्जेसिया किंवा रेस्पिरेटरी डिप्रेशन, सेडेशन, युफोरिया, मिओसिस, रिजिडिटी, GI मोटिलिटी रिड्यूस करणे किंवा फिजिकल डिपेंडन्स या सगळ्या ॲक्शन्स मिडिएट होतात. त्यानंतर कापा रिसेप्टर्स थ्रू एनाल्जेसिया किंवा रेस्पिरेटरी डिप्रेशन, डिस्फोरिया, मिओसिस, सेडेशन, फिजिकल डिपेंडन्स, रिड्यूस GI मोटिलिटी. डेल्टा रिसेप्टर्स मिडिएटेड एनाल्जेसिया, रेस्पिरेटरी डिप्रेशन, अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स, त्यानंतर रिड्यूस GI मोटिलिटी किंवा कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट करणे यासारख्या ॲक्शन्स मिडिएट होत आहेत. Now these are the complex action opioids and opioid antagonists. First is agonist antagonist, or these are also known as kappa analgesics. Okay, so these are agonistic towards the kappa receptors. त्यामुळे ते एनाल्जेसिक ॲक्शन पण प्रोड्यूस करतात. नेलॉर्फिन, पेंटाझोसिन, ब्युटॉरफेनॉल आर दी एक्झाम्पल्स. त्यानंतर पार्शियल और वीक म्यू अगॉनिस्ट यांना म्यू रिसेप्टर्सला स्टिम्युलेट करण्याची टेंडन्सी आहे, बट कापा रिसेप्टर्सला ते अँटगोनाइज करतात. ब्युप्रिनॉर्फिन इज दी एक्झाम्पल. आणि थर्ड क्लास आहे ते प्युअर अँटगोनिस्ट, म्हणजे हे नेलोक्झोन, नेल्ट्रेक्झोन आणि नॅल्मेफेन हे प्युअर अँटगोनिस्ट आहे. सगळे रिसेप्टर्सला ब्लॉक करू शकतात. नेलोक्झोन युजली ओपियोइड पॉयझनिंगमध्ये वापरला जातो ॲज अन अँटीडोट. Important questions relating to this chapter are:
क्लासिफिकेशन ऑफ ओपियोइड अनाल्जेसिक्स. त्यानंतर फार्मोकॉलॉजी ऑफ मॉर्फिन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, किंवा ॲक्शन्स ऑल्सो आर आस्क्ड मेनी टाइम्स. त्यानंतर ओपियोइड पॉयझनिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इट कॅन बी आस्क्ड फॉर 4 मार्क्स. त्यानंतर कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट ऑफ एनी 2 ड्रग्स, स्पेसिफिकली मॉर्फिन पेथिडिन, मॉर्फिन कोडिन यांच्यामधलं कम्पॅरिझन अँड डिफरन्सेस. अँड अ नोट ऑन ओपियोइड अँटागॉनिस्ट मे ऑल्सो बी आस्क्ड.